नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवड झालेली आहे. जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील, खासदार रोहित पाटील हे सगळे जिंकलेले आहेत. महाविकास आघाडी जिंकलेली आहे आणि आनंदोत्सव साजरा होतोय. आणि तो आनंदोत्सव साजरा होत असताना प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा बघितल्या, ऐकल्या, त्याच्यावरच विश्लेषण करणं गरजेचं वाटतंय. आणि त्याच्यामध्ये विशाल पाटील सुद्धा बोलून गेले की राजाराम बापूंचा जो अपमान झाला त्याचा बदला जनतेतनं घेतला गेला. म्हणजे जयंत पाटलांच्याच नातेवाईक तिथं जिल्हा परिषदच्या अध्यक्षा झाल्या, हे विशाल पाटील बोलून गेले. हे सगळे ऐकतायत. म्हणजे बापू गट आणि दादा गट एकत्र आलेले दिसलं ना आज. आपण त्याच्यावर बोललोय आधी. आणि ते एकत्र आले, आनंदाची गोष्ट आहे. जनतेतही समाधान आहे. परंतु त्याच्यामध्ये पडळकरांना हिसका दाखवला हे मात्र काही समजत नाही. पडळकर हे जिंकले, भाजप हारलं असं म्हणायला पाहिजे आज त्या ठिकाणी. भारतीय जनता पक्ष हारलं म्हणजे आता हारलं म्हणजे असं काही फार मोठं बहुमत फार मिळालं असं नाही. 3 मताचं इकडं तिकडं राष्ट्रवादीनं ऐन वेळेला जयंत पाटलांना, सुनेत्रा ताई असतील, पार्थ पवार यांचे पाठिंबा वर्ण मिळाला. सगळे एकत्रीकरण हे सगळं आपण बघतोय, ऐकतोय. आणि ही ताकद लागली म्हणून ती राष्ट्रवादीची 4 तिकडं मिळाले, शिवसेनेचे काही 1-2 तटस्थ राहिल्यामुळे ती मदत झाली. पण फार काही मोठ्या बहुमतात आले अशातला भाग नाही. पालकमंत्री चंद्रकांत दादांचा पराभव केला याचा आनंद आहे त्याला. आणि त्याच्यावर आता पालकमंत्री त्यांची प्रतिक्रिया देतील, बोलतील, चमत्कार का घडला नाही हेही सांगतील. परंतु एक नक्की आहे की जयंत पाटलांनी आपली ताकद दाखवली का, तर ती दाखवली म्हणावी लागेल. कारण राष्ट्रवादी शरद पवार या गटानं चांगले उमेदवारही चांगले उभा केले आणि निवडूनही चांगले आणले. 18 उमेदवार निवडून आणले आणि त्याची पोचपावती त्यांना मिळाली. परंतु ह्याच्यात पडळकरांना आम्ही हिसका दाखवला म्हणता येणार नाही. कोण म्हणेल की तुम्ही पडळकरांची बाजू घेताना फॅक्ट बोलली पाहिजे, आपण सत्य परिस्थिती सांगितली पाहिजे. पत्रकारांनी हे काम केलं पाहिजे. एक पडळकर आणि तुम्ही विशाल, विश्वजित, ही कदम, हे विशाल पाटील, ही ताकद ना तुमची परंपरागत ताकद आहे. घराणेशाही तुमची बघत आलीत सगळेजण. खूप चांगली कामं तुम्ही सुद्धा केलीत. तुमच्या घराण्यानं बरंच काही दिलेलं आहे. तुमचे कारखाने, सहकार सम्राट म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात. आणि अशा वेळेला जर का अशा परिस्थितीतनं सुद्धा पडळकर त्यांचे 9चे 9 उमेदवार निवडून जिल्हा परिषदला आणतोय ना, ही फॅक्ट आहे का नाही? हे नाकारणार आहे का तुम्ही? मग तिथं तुमची ताकद महाविकास आघाडीची कुठे गेली? तिथं दादा गट आणि बापू गट कमी का पडला ह्याचं उत्तर आहे का तुमच्याकडं? इथं अध्यक्षपद झालं म्हणजे आम्ही पडळकरांना हरवलं. पडळकर नाही, ते भाजप हरले. पडळकरांनी उलट त्यांचे 9 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणल्यामुळे थोडं भाजपची ताकद वाढली म्हणायला लागेल. नाहीतर भाजपलाच हा फटका आहे ना, का नाही? ह्याच्यावर विश्लेषण करणं गरजेचं आहे. उठलं की पडळकरांना हिसका दाखवलं नाही. पडळकरांना उलट वर्ण ताकद द्यायला पाहिजे होती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं. देवाभाऊनी सुद्धा लक्ष घातलं त्याच्यामध्ये, नाही अशातला भाग नाही. तरी सुद्धा यश आलं नाही. जयंत पाटलांची ताकद आहे. आणि त्यांना ऐन वेळेला हे पवार गट आणि अजितदादा गट हे एकत्र आलेत ना. विलिनीकरणाच्या चर्चा थांबलेल्या परत चालू झालेल्या आहेत. ह्या सांगली जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदावरनं हे सगळी समीकरणं बदलायला लागलीत आता राज्यातली. आणि हे विश्लेषण करणं गरजेचं होतं की जिल्हा परिषद अध्यक्ष आता नवीन झालेले आहेत. त्यांचं अभिनंदन आम्ही जनप्रवास लाईव्ह तर्फे करतोय. विकासात्मक कामं इथनं पुढच्या काळात झाली पाहिजेत, हेही तितकंच खरं आहे. परंतु त्याच्यावर आता उठलं की पडळकर म्हणजे पडळकर एकटे आणि तुम्ही एवढे सगळे, मग कोण श्रेष्ठ आहे हो असं उद्या विचारलं तर? 9चे 9 उमेदवार त्याचे निवडून येतात, तुमची लायकी काय असं विचारलं तर? आणि हे पडळकरांचे समर्थक विचारतायत आता. त्यामुळे आता हे विषय बाजूला ठेवून एकत्रित कारभार झाला पाहिजे याच्याकडे लक्ष देणार आहात की नाही? जयंत पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना हीच दिली, ती अतिशय चांगली आहे की आता विकासात्मक कामं आपण बघितली पाहिजे. आणि हेच आत्ता जनतेला पाहिजे. उठलं की पडळकर, बापू गट, दादा गट, आता हे थांबलं पाहिजे. आणि आता गुढीपाडवा, त्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा पण देतो की इथनं कारभार यशस्वी आणि चांगला झाला पाहिजे. चंद्रकांत दादांची प्रेस कॉन्फरन्स पण होईल. त्याच्यामध्ये फार काही मोठं यश महाविकास आघाडीने मिळवलं असंही म्हणता येणार नाहीये. कारण भारतीय जनता पक्ष हा कमी पडलेला आहे. पण पडळकर जिंकलेत, पडळकर हरलेले नाहीत, हे वाजवून सांगितलं गेलं पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा जी गटबाजी आहे ती थांबली पाहिजे. ती गटबाजीचाही फटका त्यांना आहे. आज जसं विशाल, विश्वजित कदम,
जयंत पाटील, रोहित पाटील हे सगळे जसे एकत्र आले, हे सुद्धा आपल्या पक्षाचं महाविकास आघाडीचं म्हणूनच पुढे गेले पाहिजे. इथनं पुढच्या काळामध्ये गटबाजी थांबली पाहिजे तर विकास होईल सांगली जिल्ह्याचा, ग्रामीण भागातला. आणि त्या दृष्टिकोनातनं इथनं पुढच्या काळात पावलं पडली पाहिजेत. हेच विश्लेषण करणं महत्वाचं आहे आज. त्यामुळं आज हे कुठंतरी सांगायला पाहिजे होतं. महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे, परंतु तो काय फार मोठा झालाय विजय, आणि त्याच्यानं आता राज्यात काही फार मोठी परिस्थिती बदलणार आहे अशातलं काही अवस्था नाही आहे. आता चंद्रकांत दादा पालकमंत्र्यांना तुम्ही तो चमत्कार घडवणार होता, ते परत आणि काही चमत्कार पुढच्या काळात घडणार आहे, पण ते न घडता आता विकासात्मक कामं व्हावीत ह्याच अपेक्षा आपण सगळ्यांनी व्यक्त करूया. आज इथंच थांबतो, उद्या पुढच्या भागात.